नमस्कार मंडळी, मी मयुरी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आपण पाहणार आहोत की रोहन आणि आदिरा या दोघांचाही आत हॉलमध्ये गोंधळ उडालेला असतो. तेवढ्यात तिथे समर आणि स्वानंदी येतात आणि ते दोघेही तो सर्व प्रकार बघतात आणि यावर समर या सर्वांना म्हणतो की स्टॉप इट, थांबवा हे सगळं. तेवढ्यात काकू हैराण होते. ती म्हणते हे दोघं तर निघून गेले होते आणि परत कसे काय आले. अंशू म्हणतो मलाही काही कळेना. समर तेथील लोकांना म्हणतो माझ्या मेहुण्याच्या अंगाला हात जरी लावला ना तर आजची रात्र तुम्हाला सर्वांना तुरुंगात काढावी लागेल. मी फक्त एका फोन कॉलवर हा पूर्ण पब बंद करून टाकेल. काय माणसं आहात की कोण आहात तुम्ही. यावर तेथील लोक म्हणतात की हे तर समर राजवाडे आहेत ना. तर समर म्हणतो हो मीच तो. तेथील लोक म्हणतात की हो आम्ही तुमचे फोटो पाहिलेले आहे मॅगझिनवरती. तर यावर समर म्हणतो की त्या मॅगझिनमध्ये माझे फोटो ही माझी ओळख आहे, ना की मी हे चांगले कपडे घालून इथे पबमध्ये आलो आहे म्हणून. आणि माझी ओळख फक्त आणि फक्त माझ्या कामामुळे आहे. तसा हा माझा मेहुणा रोहन हा काही तुमच्यासारखे कपडे घालत नाही, कारण त्याचं तो कष्ट करतो आणि त्याला पूर्ण अधिकार आहे की त्याने ते कुठं खर्च करावे. तो 10 रुपयाचा वडापाव खाओ नाहीतर 100 रुपयाची थाळी खाओ, हे तुम्ही जज नाही करू शकत त्याला. खरं तर या कपड्यांमागचा तुमचा सर्वांचा कुरूप चेहरा समोर आलाय. यानंतर स्वानंदीही तेथील लोकांना खूप बोलते. ती म्हणते की हा माझा भाऊ आहे आणि आता तो त्याच्या बायकोबरोबर आहे. तो अत्यंत सभ्य मुलगा आहे आणि तुम्हा सर्वांना जर त्याचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही सर्वजण इथून निघा. ही कुठली विकृती आहे तुम्हा सर्वांची. तो तुम्हा सर्वांसारखे कपडे जरी नसेल घालत तरीही तो त्याच्या घरचा वरम भात खाऊनही खूप सुखी आहे. यावर सर्वजण बघत असतात आणि तिथून निघून जातात. यानंतर स्वानंदी रोहनला म्हणते रोहन बाळा तू आता टेन्शन घेऊ नकोस. यावर रोहन तिला म्हणतो की ताई आता माझी सर्व सहनशक्ती संपली आहे आणि तिथून निघून जातो. आदिराही त्याच्या मागे मागे जाते. नंतर स्वानंदीही समरला म्हणते की मी रोहनला बघते आणि स्वानंदीही त्याच्या मागे जाते. रोहनचा झालेला अपमान बघून इकडे मात्र काकूला खूप आनंद होतो. अंशू मल्लिकाला म्हणतो की मॉम ह्यांना दोघांना कोणी इथे बोलवलं. मल्लिका यावर म्हणते नक्कीच डॉलने बोलवलेलं असेल, पण जाऊ दे मला तर खूप मजा आली. त्या रोहनची कशी कपड्यांपासून अगदी मॅनर्सपर्यंत लायकी काढली. आणि अंशूही म्हणतो हां त्याला अजून ह्युमिलेट करायला पाहिजे होतं. यावर मल्लिका म्हणते झालं ते खूप झालं. आता माझ्या डॉलला कळेल तिच्यासारखं आयुष्य जगण्यासाठी फक्त प्रेम नाही तर पैसाही लागतो. अंशू तिला म्हणतो प्रेम, मला तर त्याचं प्रेमही खोटंच वाटतं. ह्या आदिराला काय बुद्धी सुचली काय माहिती. आणि मग मल्लिका त्याला जबरदस्तीने घरी घेऊन जाते. आणि इकडे रोहन आदिरावरती खूप चिडलेला असतो. आदिरा त्याला थांब थांब म्हणते पण रोहन तिच्यावरती खूप ओरडतो आणि तिला म्हणतो झालंय तुझं समाधान. तुला माहिती आहे ना मी अशी लाईफस्टाईल जगू शकत नाही. हे माझ्यासाठी खरं तर नाहीच आहे. याच कारणामुळे मी इथे यायला नाही म्हणत होतो, पण शेवटी तू तुझ्या मनाचंच करते. तेवढ्यात स्वानंदीही तिथे येते आणि स्वानंदी रोहनला समजावते रोहन असं बोलू नको आदिराशी. परंतु रोहन काही ऐकतच नाही. तो स्वानंदीला म्हणतो की ताई तू बघितलं ना आतमध्ये केवढा इन्सर्ट झाला आहे माझा, तरीही तुम्हा सर्वांना एवढं असं वाटतंय की मी एवढं सगळं होऊनही हिच्याशी चांगलं वागावं. रोहनच्या अशा बोलण्यामुळे आदिराही खूप हर्ट झालेली असते. तीही त्याला सॉरी म्हणू लागते, परंतु रोहन काही ऐकतच नाही. आणि तेवढ्यात समर तिथे येतात, पण स्वानंदी त्याला म्हणते की राजवाड्यांसमोर तू असं काही बोलू नको. समर आल्यानंतरही रोहन काही ऐकत नाही. रोहन तरीही आदिरावरती चिडतो आणि म्हणतो की मी आज जाऊन बिल देऊन येतो, पण समर म्हणतो की बिल पेड केलं आहे मी. यानंतर समर म्हणतो चला आता आम्ही घरी जातो. यावर आदिरा म्हणते पिंटे दादा मी तुमच्यासोबत येते. समर तिला म्हणतो अरे असं काय, तुम्हा दोघांना तर सेलिब्रेट करायचं आहे ना, तुम्ही दोघे सोबत राहा, आम्ही आमचं जातो. पण यावर आदिरा काही ऐकतच नसते. ती म्हणते नाही पिंटे दादा माझी गाडी इथेच राहू दे, मी तुमच्या गाडीत जाऊन बसते आणि आपण सर्व घरी जाऊ. इकडे रोहनच्या घरी रोहनची आई त्याची वाटच बघत असते. बसला असेल तिच्यासोबत, काही वेळ वगैरे आहे की नाही याला. आणि ती सुष्मिताला म्हणते की हे बघ त्याला कॉल लाव, माझा कॉल तर तो काही उचलणार नाही. किती उशीर झाला, यानं यायला हवं होतं. तेवढ्यात रोहन इथे येतो आणि तो आल्यानंतर सरळ सरळ पाणी प्यायला लागतो. यावर आई म्हणते काय मग आली आहे का ती. तर रोहन म्हणतो कोण. म्हणते आदिरा. म्हणतो नाही आलेली. यावर मंदाकिनी म्हणते हे आपलं बरं हां, मजा करायला तू पाहिजे आणि मात्र राहायला बुडाखाली तिला तिची आलिशान गादी पाहिजे. यावर रोहन तिला म्हणतो आई तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस, मी खूप डिस्टर्ब आहे, तू तू शांत राहा, जस्ट लिव्ह मी अलोन. यावर मंदाकिनी त्याला म्हणते हे मात्र बरं, आमच्या वेळेला आम्ही नव्हतो बाई असं कुणाला म्हणत लिव्ह मी अलोन. आणि रोहन तिथून निघून जातो.
आणि इकडे समर आणि स्वानंदी हे दोघेही झालेल्या प्रकाराबद्दल बोलत असतात. यावर समर तिला म्हणतो की मला काही हे आधिराचं अजिबात आवडलेलं नाही. आधिरानं थोडं आता समजून घ्यायला हवं रोहनला. यावर स्वानंदी म्हणते हो, रोहननेही आधिराला आता थोडं समजून घ्यायला हवं. दोघांनी जर समजवलं तर बरं पडेल. आणि इकडे दुसऱ्या बाजूला टीम मल्लिकाचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं. अर्पिता प्लेटमध्ये फुलं घेऊन येते आणि आपल्या आईवरती उधळते आणि म्हणते की तू किती छान गेम केली आहे. शेवटी आधिरा आणि रोहनचा व्हॅलेंटाईन डे स्पॉईल झालाच आणि यावर अंशू आणि अर्पिता दोघेही छान असा डान्स करतात आणि ते दोघेही खूप खुश असतात. यावर मल्लिका त्यांना म्हणते आता तुम्ही इथून पुढे बघा कसं मी आधिरा आणि रोहनचं लग्न मोडवते. यावर अंशू अर्पिताला म्हणतो अगं ताई, तू तर तिथे नव्हती, तू जर तिथे असती ना तर तुला एवढी मजा आली असती ना की बघ. शेवटी सर्वांनी त्या रोहनची लायकीच काढली आणि त्याला तिथून बाहेर हकलावूनच दिलेलं. यावर मल्लिकाही त्या दोघांना जॉईन होते आणि म्हणते पुढे तर बघा तुम्ही आता होतंय काय काय. यानंतर टीम मल्लिका आधिराच्या खोलीत जाते आणि आधिराचं सांत्वन करण्याचं नाटक करतात. आधिरा खूप रडत असते. ती तिच्या आईला म्हणते की मामा तूच सांग, यामध्ये माझी काही चूक होती का. यावर मल्लिका तिला म्हणते नाही डॉल, तुला ना तर खरं तर असं करायला पाहिजे होतं की रोहनला कुठेतरी चौपाटीवर घेऊन जायला हवं होतं, कारण त्याला अशा मोठ्या मोठ्या पार्ट्यांची सवय नाही गं, म्हणून तो डिस्टर्ब झाला असेल. त्याला पफ वगैरे हे सगळं काही ब्रँडेड गोष्टी त्याला नवीन आहेत ना, म्हणून तो जरा अनकम्फर्टेबल झाला असेल. तू त्याला जर चौपाटीवर घेऊन गेली असती ना तर मग बघ त्याला कसं छान वाटलं असतं. यावर अर्पिता म्हणते की नेहमी तिनंच का कॉम्प्रोमाइज करायचं, रोहननेही थोडंफार करायला हवं ना. त्यांचं नातं टिकून ठेवण्यासाठी तीच नेहमी प्रयत्न करत असते. याचं सर्व बिलही भरा, पार्टीही तयार करा, याचा मूडही तयार करा, हे सर्व काही आधिरानंच का करायचं, त्याला काही एफर्ट्स घेता येत नाही का. आणि अंशूही तिला म्हणतो तुझा रो नेहमीच कसं तुला असं हर्ट करतो गं. यावर आधिराही संभ्रमात पडते आणि म्हणते की मलाही आता तसंच वाटायला लागलंय. तर यावर मल्लिका तिला विचारते तर काय वाटायला लागलंय तुला डॉल. तर ती म्हणते की आमचं नातं टिकणारच नाही म्हणून. यावर मल्लिका तिला म्हणते नो डॉल नो, असं काही बोलू नकोस. आणि एका साईडला हे तिघे सर्व हसतही असतात तिच्यावरती. शेवटी त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला समर स्वानंदीला म्हणतो तुम्हाला नेहमी माझ्या विरोधातच कसं बोलायचं असतं हो. तर स्वानंदी त्याला म्हणते मी तुमच्या विरोधात नाही बोलते, मी फक्त एक बाजू मांडते जी आधिराचीही आहे. आधिराने ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत ना, त्यामुळे ती तशी अपेक्षा करू शकते. पण समर म्हणतो पण नेहमी माझ्या विरोधातच कसं. ते दोघं पबला जाण्यापेक्षा एखाद्या शांत ठिकाणी चौपाटीवर गेले असते तर कसं छान वाटलं असतं ना त्यालाही, किंवा एखाद्या नाटकाला सिनेमाला गेले असते तरीही त्यांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झालाच असताना. यावर स्वानंदी त्याला म्हणते की एका नाण्याला दोन बाजू असतात की ज्या मी फक्त तुमच्यापुढे मांडत आहे. ठीक आहे, पडलं तर घ्या तुम्हाला. आणि तिथून निघून जाते. समरही तिच्याकडे बघतच असतो आणि इथेच आजचा एपिसोड समाप्त होतो. या मालिकेची नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.